आत्महत्येच्या अगदी काही मिनिटांच्या पूर्वी गौरी आणि अनंत या दोघांचं कडाक्याचं भांडण झालं होतं। यानंतर अनंत गर्जे हे पंकजा मुंडेंच्या कार्यक्रमासाठी घराबाहेर पडले होते। अनंत गर्जे यांची गाडी कोस्टल रोडला असताना गर्जे हे वारंवार गौरीला फोन करत होते, मात्र गौरीने फोन उचलला नाही आणि याच संशयामधून अनंत यांनी गाडी पुन्हा एकदा घराच्या दिशेने वळवली। घराबाहेरून आवाज देऊनही गौरी दार उघडत नव्हती, कुठलीही प्रतिक्रिया मिळत नव्हती। त्यामुळे अनंत यांनी खिडकीमधून घरात डोकावलं। यावेळेला गौरी यांनी गळफास घेतल्याचं त्यांना दिसून आलं। अनंत गर्जे यांच्या चौकशीमधून ही सगळी माहिती समोर येते आणि या प्रकरणामध्ये अनंत गर्जे यांच्यावरती आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। रविवारी रात्री 1 वाजता अनंत गर्जे यांनी वरळी पोलिसांच्या समोर आत्मसमर्पण केलंय आणि त्यांना आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार आहे। दरम्यान या प्रकरणावरती सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी देखील प्रतिक्रिया दिली, तर प्रकाश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं। तर याच्यातली जी कॉन्ट्रोवर्सी आहे ती खरंच म्हणजे संशय निर्माण करणारीच आहे। असा प्रश्न आहे की काल सकाळपासून म्हणजे ती मयत झाल्यापासून तिला हॉस्पिटलमध्ये सोडल्यानंतर हे गायब का झाले? बरं, काल दिवसभर म्हणजे सकाळपासून स्टेटमेंट घेत होते, FIR घेत होते, तेव्हा तिच्या सासरची एकही माणूस तिथे उपस्थित नव्हता। एवढंच नाही, आता जर पोस्टमॉर्टम होत आहे मॉर्च्युरीमध्ये देखील सासरचा एकही व्यक्ती नव्हता। ती जर आत्महत्या होती म्हणजे तिने काही कारणाने केली तर यांना गायब राहण्याची काही कारणच नव्हतं। पंकजा मुंडे हे नाव आल्या आल्या लगेच आमच्या अंजलीताई बिळातून बाहेर आल्या। खरं म्हणजे अंजलीताई, आपण प्रकरणात कुठे गेला होता? पंकजाच्या नावाने तुम्हाला कावीळ झाला आहे, पंकजाच्या द्वेषाने तुम्ही पछाडलेल्या आहात। कुणीतरी प्रायोजित करतं पंकजाच्या विरुद्ध हे मात्र निश्चित। म्हणजे उद्या पंकजाची थोडी जरी बातमी आली, दुर्दैवानं तुमच्यावर तशी वेळ येऊ नये, पण तुम्ही व्हेंटिलेटरवर जरी असलात तरी तोंडाचा ऑक्सिजन मास्क काढून पंकजाच्या विरुद्ध प्रतिक्रिया द्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.